AIMIM पक्षावर पैशांच्या तिकीट वाटपाचे आरोप. इम्तियाज जलील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. मुकुंदनगर आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये AIMIM उमेदवारीवर संशय, मतविभाजनासाठीच मैदानात. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर AIMIM पक्ष आणि पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप होत असून पक्षाची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुकुंदनगर आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये पैशांच्या बदल्यात उमेदवारी दिल्याचे आरोप आता उघडपणे केले जात आहेत. मुकुंदनगरमध्ये प्रत्येकी 5 लाख रुपये घेऊन 4 तिकीट वाटप करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरामध्ये सुरू असून हा कथित व्यवहार छत्रपती संभाजीनगर येथून नियंत्रित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या आरोपांमुळे AIMIM मधीलच कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे अस्वस्थ झाले असून पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. विशेष म्हणजे AIMIM फक्त ठराविक प्रभागांमध्येच उमेदवार देत असून हे उमेदवार मतांचं विभाजन करण्यासाठीच उभे केले जात असल्याचा आरोप केला जातोय. AIMIM ही महायुतीशी अप्रत्यक्षपणे मॅनेज असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना डॅमेज करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये जोर धरत आहे. या वादाला आणखी धार देणारी बाब म्हणजे 2 दिवसापूर्वी फारुख शाब्दी यांनी AIMIMला रामराम ठोकला, तर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी नगरसेवक नासिर सिद्दीकी यांनी थेट इम्तियाज जलील यांच्यावर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिकीट न मिळाल्यानं नव्हे तर पक्षातीलच कथित आर्थिक व्यवहारामुळं आपण नाराज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. AIMIMनं स्वतःला अल्पसंख्याकांचा आवाज म्हणून घेतलं असलं तरी प्रत्यक्षात पक्ष केवळ राजकीय सौदेबाजी आणि मतविभाजनाचे साधन ठरत असल्याचा आरोप आता उघडपणे केला जातोय. या आरोपांवर इम्तियाज जलील किंवा AIMIM कडनं अद्याप ठोस आणि स्पष्ट भूमिका मांडण्यात आलेली नाही. या सर्व घडामोडीमुळं AIMIM आणि इम्तियाज जलील यांची राजकीय प्रतिमा डागळत असून येत्या निवडणुकीत याचा थेट फटका बसणार का याकडे संपूर्ण नगर शहराचं लक्ष लागलंय. न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.